संविधान असे लिहिले की सूर्य चंद्र असेपर्यंत मिटणार नाही. संविधान असे लिहिले की सूर्य चंद्र असेपर्यंत मिटणार नाही. ऋण बाबासाहेब आंबेडकरांचे या जन्मात फिटणार नाही, या जन्मात फिटणार नाही. भारतीय संविधानाचे जनक, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्रिवार वंदन करून मी माझ्या भाषणाला सुरुवात करतो. मित्रांनो, संविधान दिन दरवर्षी 26 नोव्हेंबर रोजी भारतात आनंदाने उत्साहात साजरा केला जातो. 1949 मध्ये याच दिवशी संविधान सभेने राज्यघटना स्वीकारली. त्याची आठवण म्हणून संविधान दिन साजरा केला जातो. भारताच्या स्वातंत्र्यासाठी अनेक महापुरुषांनी, देशभक्तांनी अथक परिश्रम केले. अनेक क्रांतीवीरांनी बलिदान दिले. त्यांच्या कष्टाचे आणि बलिदानाचे फळ म्हणजे 15 ऑगस्ट 1947 रोजी आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळाले. परंतु स्वतंत्र भारताला स्वतःचे संविधान नव्हते. 29 ऑगस्ट 1947 रोजी भारतीय राज्यघटनेच्या मसुदा समितीची स्थापना करण्यात आली. मसुदा समितीच्या अध्यक्षपदी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची निवड करण्यात आली. 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारतीय राज्यघटना पूर्णत्वास आली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 2 वर्षे 11 महिने 18 दिवसांत संविधान तयार करून देशाला समर्पित केले. आपले संविधान हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे. 26 जानेवारी 1950 रोजी भारतीय संविधान संपूर्ण देशात लागू करण्यात आले. भारत सरकारने 2015 मध्ये प्रथमच संविधान दिन साजरा केला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या योगदानाचे स्मरण करण्यासाठी आणि संविधानाचे महत्त्व सर्वत्र पसरवण्यासाठी संविधान दिन साजरा केला जातो. शेवटी मी एवढेच म्हणेन की अंधारच होता ज्यांच्या नशिबी त्यांना प्रकाशाचं दान दिलं. अंधारच होता ज्यांच्या नशिबी त्यांना प्रकाशाचं दान दिलं. तुमचे मानावे किती उपकार बाबासाहेब, तुम्हीच देशाला संविधान दिलं, तुम्हीच देशाला संविधान दिलं. एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो. जय भीम, जय संविधान.